पहिले षटक घेऊन संघनायक महेंद्र राऊंड विकेट दिशा देण्याचा प्रयत्न चेंडू मागे जातोय जो पण चेंडू कव्हर कधी फेक कधी पाच डायरेक्ट हिट आणि बॉल फरक बाद बिग विकेट कुमार तंबू मध्ये परततोय मोठी खेळी संपुष्टात राऊंड विकेट महेंद्र हा चेंडू लिडिंग एज चेंडू हवेमध्ये कव्हरच्या डोक्याला चेंडूला काढलाय डीप मध्ये चेंडू सरकतोय आणि जोपर्यंत चेंडू कव्हर करेल तिथे पिंट्या अप्रतिम क्षेत्ररक्षण याकडून मात्र निश्चितच धावसंख्या पुढे सरकते ते धावफलकर 2 लॉफ्ट केला चेंडू ऑन साइडला चेंडू डीप मध्ये सीमारेषेच्या बाहेर इट्स अ मॅक्सिमम धावसंख्या धावफलकर 8 पुन्हा एकदा महेंद्र राऊंड विकेट क्षेत्ररक्षक बदलत आहेत 2 खेळाडू कव्हर व शॉट मिड ऑफ रिजन मध्ये सिली मिड ऑफ ऑन साइड दिशा दिली पुन्हा चेंडू हवेमध्ये पाय त्या चेंडू चांगल्या क्षेत्ररक्षक घेण्याचा प्रयत्न करणार का पण त्याच्या वाकेच्या बाहेर बॅक टू बॅक सिक्स पुढे सचिन नाही पुन्हा एकदा तयार आता मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता हा चेंडू ऑन साइडला प्लेस करण्याचा प्रयत्न होता चेंडू तो डीप मध्ये ओव्हर थ्रो होईल माजी सरपंच कोळ यांनी सुद्धा मात्र मुलाला सहकार दिला हा चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न इथे मात्र शेल सुटतोय आउटसाइड एज होती चेंडू व्यवस्थित कव्हर होईल माजी सरपंच कोळ यांनी सुद्धा मात्र मुलाला सहकार दिला हा चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न इथे मात्र शेल सुटतोय आउटसाइड एज होती चेंडू व्यवस्थित कव्हर धावसंख्या 15 फॉर द विकेट स्वीप केल्या चेंडूला मागे जातोय चेंडू जो पण चेंडू कव्हर करते क्षेत्ररक्षक तिथे चेंडूला रुपेश फॉर द विकेट रवी हा चेंडू हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता पण चेंडू जास्त लांब जात नाही क्षेत्ररक्षक तिथे येतोय चेंडूसाठी आणि अप्रतिम फेकी आणि फलंदाज बाद पहिली तर 2 गड्याच्या मुलात 19 धावसंख्या नोंदवली आहे लेफ्ट आर्म ओव्हर प्रिंट्या हा चेंडू ऑन साइडला खेळता चेंडू डीप मध्ये जातोय क्षेत्ररक्षकाचा पण चेंडू कव्हर करून फेक करतील तोपर्यंत एकच धाव अचूक फेकी ऑन द स्टंप फलंदाज तयार पुन्हा पिंट्या लेफ्ट आर्म ओव्हर चेंडूला दिशा दिली आहे कोणच खेळू जवळपास नाहीये चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार 4 धावा थोडासा बाहेर होतोय स्टील करणं महत्वाचं आहे आणि त्यामुळे या 2 धावा देवेंद्रच्या खात्यात अंकित होत आहेत लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट रिव्हर्स करण्याचा प्रयत्न क्लीन बोल्ड बिग विकेट काय त्यावेळी मारा करतात पिंट्या प्रेमनासाठी हा चेंडू थांबून खेळतात मागे जातोय चेंडू आणि तो चेंडू कव्हर कधी स्ट्राईक केलाय तो सरकतोय तो सचिन जग आज या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे हा चेंडू ऑनसाइडला दिशा देत आहेत ऑन ड्राईव्ह चेंडू जातो तो मिड विकेट रिजन मध्ये ऑर्थोडॉक्स लॉंग रिजन मध्ये तो पण चेंडू कव्हर करते तोपर्यंत एक पुन्हा देतात पिंट्या सोमनाथ साडी प्रेमनाथ साडी हा चेंडू मात्र खेळतायत शॉर्ट कव्हर बॅकवर्ड पॉईंट रिजन मध्ये निखिल येतात चेंडूवर मोठा फटका निश्चितच खेळण्यासाठी समोर खेळतात चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली त्याला बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर फुट शॉट कव्हर मध्ये हा चेंडू समोर खेळतात ऑन साइडला अरुण सांगला चेंडू जातोय चेंडू येतो तो क्षेत्ररक्षक महेंद्र जो पण चेंडू कव्हर करेल संघनायक तिथे हा चेंडू ऑन साइडला चेंडू जातो डीप मध्ये महेंद्र पुन्हा त्या चेंडू त्यांनी मात्र सुद्धा अप्रतिम कामगिरी केली त्यांचा सुद्धा हार्दिक आभार हा चेंडू मागे जातोय जो पण चेंडू कव्हर करून फेक करेल तोपर्यंत एक खरंच मनापासून हार्दिक आभार हा चेंडू लिडिंग एज क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली बरोबर 17 पोझिशन केलंय आणि फलंदाज बाद त्यांनी मात्र आम्हाला प्रत्येक सामन्याला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली त्यांचा सुद्धा हार्दिक आभार हा चेंडू खेळतायत हवेमध्ये कव्हरच्या दिशेने चेंडू कोरस कळवतो जवळपास नाहीये चेंडू स्विंग होऊन मागे जातोय पायाच्या क्षेत्ररक्षक देतो पण चेंडू कव्हर करतोय फेक करतो तोपर्यंत 2 धाव वसूल करतोय कैला चेंडू येतो वाजत तिथे चेंडूची फेक मात्र अप्रतिम आहे फलंदाज बाद एवढंच महत्वाचं आहे फॉर द विकेट हा चेंडू व्यवस्थित बॅटवर येत नाही चेंडू मागे जातोय डायरेक्ट द्यायचा प्रयत्न होता पाच इथे स्कोअर लेग पंचांकडे मात्र प्रश्नचिन्ह केला गेलाय पण किलच्या अगेन्स्ट धावसंख्या झाली धाव फलकावर 44 इन द लास्ट ओव्हर हा चेंडू मागे जातोय अपील होते तिथे कॉट बिहाइंड साठी आणि फलंदाज बाद सोमनाथची गडी संपुष्टात आणि अशा प्रकारे इथून प्रवीण पाटील यांच्या हस्ते अजून एक व्यक्तिमत्वाचा सत्कार केला जाईल ज्यांनी मात्र आमच्या ग्रुपचे नाही आहेत पण निश्चितच त्यांनी मात्र खरंच खूप मेहनत घेऊन इथे मात्र ॲज अ स्कोरर म्हणून खूप चांगलं काम पाहिलं आणि विनंती करतो रवी रावत यांनी यायचं व्यासपीठावर रवी रावत यांचा सुद्धा इथे सत्कार इथे केला जाईल जितेश लाख धन्यवाद थँक्यू रवी अजून एक व्यक्तिमत्व आमच्यासोबत ज्यांनी मात्र त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मुखातनं नेहमीच चांगलं समालोचन तुमच्या कानापर्यंत पोहोचतं या स्पर्धेमध्ये निश्चितच जान आणतात या स्पर्धेमध्ये असं हे व्यक्तिमत्व आमचे समालोचक काका मात्रे यांचा इथे नितीन काळेंचा सत्कार करतील प्रमोद पाटील बिलॉंग्स टू रोहिंजण
धन्यवाद. सामने ते सुरू होते यावेळी आपण या ठिकाणी आपण स्वागत करावं. तर एक जबरदस्त आवाज डोंबिवलीमधला आपण पाहत आहे, ज्याने सातत्याने 5-6 वर्ष स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतोय. या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ आदरणीय विरोजी दादा पाटील साहेब यांना की आपण आपल्या शुभस्य आपण पंडितजी घारवली यांचं आपण स्वागत करतो. जोरदार टाळ्या पंडितजींसाठी. आपण एकपर्यंतच होती आणि T20 ग्रुपच्या सर्व पदाधिकाऱ्यांना लाख लाख धन्यवाद, कारण त्यांनी मला या स्पर्धेत समालोचन करण्याची संधी दिली. आमचा टर्न इथेच संपतोय. आपण या ऐकूया आपण नेक्स्ट समालोचन, पुढचं समालोचन काका मात्रे यांच्याकडनं. धन्यवाद. धन्यवाद प्रसादजी. तर या मैदानाकडे आपण पाहतोय. तर या दरम्यान हा चेंडू आपण पाहतोय सुरेख ड्राईव्ह केला आहे किंवा आपण 400 दरम्यान हा चेंडू यावेळी मात्र सुरेख चेंडू पहिला ओरपी कोणताच संघ जिंकतोय. दरम्यान हा चेंडू फ्रंटवरचा चेंडू ड्राईव्ह केलाय. चेंडूला निश्चित खेळून काढला मिनिटाने वाडिश लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू येतो. अष्टपैलू खेळाडू म्हणून तो यावेळी निलेश म्हात्रे. यावेळी चेंडू हवेमध्ये आपण पाहताय. चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न केला. मिड विकेट सीमारेषेच्या पुढे कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही. या षटकातला पुढचा चेंडू भेटतो पंचांच्या डावीकडून. यावेळी फ्रंट पुढचा चेंडूला ड्राईव्ह केला. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक आपण पाहिलं होतं पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू पकडतोय. कव्हर आपण पाहताय. तर एक क्षेत्ररक्षक आपण आता यावेळी लॉंग ऑफ. दरम्यान हा चेंडू चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र यष्टेश राईट आर्म ओव्हर द विकेट रिव्हर्स मारण्यासाठी प्रयत्न करत होते ते निलेश पंचांच्या डावीकडून. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिलं चेंडू खेळण्याचा प्रयत्न करत होते, मात्र बॅट चेंडूचा संपर्क उरला. तर 5 क्षेत्ररक्षक यावेळी आपण पाहताय ते ऑन साईडला. दरम्यान हा चेंडू यावेळी फुलपूरचा चेंडू ड्राईव्ह केला. चेंडू आपण पाहता मिडविकेटच्या दिशेने स्क्वेअर आणि मिडविकेटमध्ये मात्र खराब क्षेत्ररक्षकांची साथ नाही याची सोमनाथला. हा चेंडू पुन्हा एकदा बॅक चेंडूला निश्चित काढला ते स्क्वेअर या दिशेने आणि बॅक टू बॅक हा दुसरा निलेश म्हात्रे यांनी सोमनाथ पंचांच्या डावीकडे प्रयत्न करता. यावेळीचा चेंडू आपण पाहिला होता. चेंडू जातो शॉट थर्डमॅनच्या दिशेने, मात्र एक चोरटी ते घेऊन यावेळी येतोय मानपाडे यांकडून. राईट आर्म राहून देते पहिला चेंडू यावेळी ऑनसाईडला फिरकांच्या संघासमोर निश्चित एक मोठं आव्हान उभं केलं आहे. या आव्हानाचा पाठलाग करत नांदेड संघ 29 या धावसंख्येवर. दरम्यान हा चेंडू यावेळी उजव्या निश्चितच उजव्या इच्छेच्या खेळपट्टीवर. दरम्यान पुढचा चेंडू कुठे चेंडू यावेळी हवेत फिरकांचा प्रयत्न केला. चेंडू आपण क्षेत्ररक्षक चेंडूवर पाहतो पिंट्याची खेळी समाज होतो 6 धावसंख्येवर दुसरा पदार्थामध्ये नांदेड संघ. आणि यावेळी मात्र निलेश म्हात्रे खेळण्यासाठी सज्ज. यावेळी बॅट शिकावडी आपण पाहिला होता. या विषयाच्या दिशेने जातो. यावेळीच्या प्रयत्नामध्ये मात्र समोरचे फलंदाज बाद झाले आणि दडपण आले त्या निलेश म्हात्रे यांच्यावर. आपण चेंडू यावेळी आपण पाहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केले मिडऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू यापर्यंत एका धावचे योगदान मिळते. ते यावेळी राईट आर्म राऊंड द विकेट मारा करते आणि सामना करे मात्र फलंदाज यावेळी क्षेत्ररक्षक आपण पाहतो टीप मिळवून क्षेत्ररक्षक तैनात केले गेले. हा चेंडू करण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र यावी निश्चितच थर्ड मॅन शिवाजी पलीकडे नशिबाचा चौकार तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू यावेळी मात्र उंचावर खेळण्याचा प्रयत्न केला होता. यष्टेच्या चेंडूच्या खाली निलेश म्हात्रे यांचे काही समाप्त होत आहे आणि त्याचबरोबर यावेळी निश्चित दडपणाखाली निलेश म्हात्रे हे देखील बाद होत आहेत. लकी खेळाडू ठरला होता तो नांदेड संघासमोर. तर या दरम्यान या षटकातला पुढचा चेंडू श्याम राईट आर्म राऊंड द विकेट. चेंडू पूल करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली फलंदाज यावेळी बाद आणि अशा प्रकारे चौथा फलंदाज या ठिकाणी गमावत आहे नांदिवली संघ शेवटच्या क्षेत्रामध्ये. मात्र थोडीशी या ठिकाणी निश्चितच अंडर प्रेशरमध्ये खेळतात. यावेळी खेळण्यासाठी सज्ज असेल अरविंद म्हात्रे. देखील काम करत. दरम्यान हा चेंडू शॉट थर्डमॅनच्या दिशेने खेळून काढला. एका धावेसाठी ड्राईव्ह केला आणि अशा प्रकारे बॅटचं चिन्ह आपण मैदानामध्ये पाहतोय, कारण उत्तर या 3 चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. श्याम राईट आर्म राऊंड द विकेट. चेंडू निश्चितच आपण पाहिला होता फुलवर टप्पा टाकला. चेंडूला एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला फलंदाजी यशस्वी आणि या ठिकाणी उंबारी संघ आणि चांगली कामगिरी केली आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू 9 धावा समीकरण. फलंदाज निखिल तयार. तर श्याम राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळी चेंडू निश्चितच यावेळी खेळण्यासाठी प्रयत्न. बॅट चेंडूचा संपर्काने उरलेलं काम गेल्या 4 रात्रीमध्ये आपण पाहिले आहेत. अंतिम चेंडू जोरदार टाळ्या. राईट आर्म राऊंड द विकेट आणि हा चेंडू यावेळी हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय चेल घेतोय आणि त्याचबरोबर यावेळी आपण पाहतात उंबारी संघ या मेगा फायनलचा हक्कदार ज्याने प्रथम या